आज मी तुम्हाला डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा टाकायचं मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचे 2 तेजपत्ते, थोडासा टाकणार आहे कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, एक टाकायचे मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणारे अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं एकदम साधारणसं सुक्क खोबरं टाकलेलं आहे। 1 मिनिटभर ह्याला मीडियम गॅसवर परतून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 मीडियम आकाराचं टोमॅटो। आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला, छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर। आता हे परतून घेते। त्याच्यामध्ये टाकणार आपला कोल्हापुरी मसाला, हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकणारे बघा अर्धा तास मी डाळ भिजत घातली होती, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ, 2 चमचे तुरीची 2 चमचे मसूरची। परतून घेऊया। मीडियम आकाराचे 3 बटाटे बघा स्वच्छ धुवून मी त्याला छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। त्याला आपण चांगलं परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोमट पाणी, हलवून घेऊया आणि नंतर पाणी ओतूया। एकदम उकळतं पाणी टाकायचं नाही, कोमट पाणी टाकायचे। 2 ग्लास टाकलेले आहेत, अजून हवा असेल तर अजून पण टाकू शकतो। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर शिजवून देऊया। जर तुम्ही कुकरला करत असाल का नाही तर बारीक गॅसवर फक्त 3 शिट्ट्या करायच्या। कालवण आपलं शिजलेलं आहे बघा। झाकण मी एवढं ठेवलं, तर जरी नाही ठेवलं तरी पण चालेल आणि ठेवलं तरी पण चालेल, पण एवढं ठेवायचं असं उघडं वाफ जायसाठी, पूर्ण झाकण नाही ठेवायचं। तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पण करून बघा।